नमस्कार मंडळी. ही वस्तू एका आगपेटीत ठेवा. तुमचे शत्रू नष्ट होतील आणि तुमच्या घरातली गरिबीही संपेल. जर तुम्हाला शत्रूचा त्रास होत असेल, घरात समृद्धी नसेल, पैसा टिकत नसेल, कर्जातून मुक्तता होत नसेल, तर आज आम्ही तुम्हाला जो उपाय सांगणार आहोत, तो तुमच्या जीवनाची दिशा बदलून टाकेल. तुम्हाला फक्त एका आगपेटीची गरज आहे आणि त्यात एक छोटीशी वस्तू ठेवा. फक्त हे छोटंसं काम आणि कितीही शत्रू असले तरी 100 असो, 1000 असो वा लाख, त्यांची शक्ती संपेल. तुम्ही कल्पनाही करू शकत नाही की इतकी साधी गोष्ट तुमच्यासाठी किती चमत्कारिक ठरू शकते. तो शत्रू तुमच्या समोर असो किंवा गुप्तपणे तुमचे नुकसान करत असो. हा उपाय इतका अचूक आहे की त्याचे वाईट हेतू क्षणार्धात राखेत बदलतील. ज्या लोकांनी तुम्हाला विनाकारण त्रास दिला, शाप दिला किंवा तांत्रिक उपाय करून तुमच्या आयुष्यात दुःख पसरवले, त्यांनी समजून घ्या की आता त्यांची उलटी गिनती सुरू झाली आहे. आगपेटी आता फक्त आग लावण्याची गोष्ट नाही, ती तुमच्या संरक्षणाची ढाल बनेल. तुम्ही हा छोटासा उपाय करताच शत्रू स्वतः पराभव स्वीकारेल. त्याच्या योजना उलट्या होतील आणि तो तुमच्या आयुष्यातून कायमचा निघून जाईल. आणि असा प्रभावी उपाय तुम्ही क्वचितच ऐकला असेल. म्हणून विश्वास ठेवा, हा उपाय करा. कारण जेव्हा तुम्ही खऱ्या मनाने काही केले, तर देव स्वतः त्याचे रक्षण करतो. आता शत्रूला काहीही न बोलता उत्तर देण्याची वेळ आली आहे. असा हा अत्यंत प्रभावी उपाय आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करून जर तुम्हालाही माता लक्ष्मीचा कृपा आशीर्वाद तुमच्यावर कायम राहावा असे वाटत असेल तर कमेंट बॉक्समध्ये जय महालक्ष्मी असे नक्की लिहा. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला हा उपाय करण्यासाठी एक पैसाही खर्च करावा लागणार नाही. तुम्हाला काहीही खरेदी करण्याची किंवा बाजारात जाण्याची गरज नाही. तुम्हाला फक्त घरात ठेवलेल्या माचीसच्या पेटीवरून हा उपाय करायचा आहे. आणि प्रत्येक घरात माचीसच्या पेट्या असतातच. आता छोट्या छोट्या दैनंदिन कामामध्ये वापरला जाणारा हा माचीसचा डब्बा तुमची सर्वात मोठी शक्ती बनणार आहे. या माचीसच्या मदतीने तुम्ही तुमच्या शत्रूंना तुमच्या आयुष्यातून काढून टाकू शकता आणि ते अशा प्रकारे कराल की ते पुन्हा कधीही परत येणार नाहीत. जेव्हा तुम्ही हा छोटासा पण चमत्कारिक उपाय कराल, तेव्हा तुम्हाला दिसेल की शत्रू तुमच्या आयुष्यातून स्वतःहून कसे गायब होतील. तुम्हाला हानी पोहोचवणारा एखादा ज्ञात शत्रू असतो किंवा गुप्त शत्रू, प्रत्येकाला एक एक करून पराभव होईल. आणि सर्वात चांगली गोष्ट म्हणजे हा उपाय कोणीही करू शकतो. ती स्त्री असो वा पुरुष असो, तरुण असो वा वृद्ध. हा उपाय कोणत्याही विशिष्ट दिवसापुरता मर्यादित नाही. तो तुम्ही बुधवारी, शनिवारी किंवा रविवारी किंवा अमावस्येच्या दिवशी कराल की नाही हे महत्त्वाचे नाही, कारण तो एक तोटका आहे. तोटका कधीही करता येतो. सकाळी, दुपारी किंवा संध्याकाळी जेव्हाही वेळ असेल तेव्हा तुम्ही तो करू शकता. आता हा अचूक उपाय कसा करायचा ते पाहू. सर्वप्रथम तुम्हाला एक आगपेटी घ्यावी लागेल. लक्षात ठेवा की आगपेटी भरलेली असावी. ती काठ्यांनी भरलेली असावी. रिकामी आगपेटी अजिबात चालणार नाही. तसेच तुम्हाला एक छोटासा कागद घ्यावा लागेल. एक साधा पांढरा कागद ज्यावर काहीही लिहिलेले नाही, त्यावर रेषा नसाव्यात आणि तुमच्यासोबत एक काळे पेन देखील ठेवावे लागेल. म्हणजे काळ्या रंगाचा मार्कर आहे तो तुम्ही देखील घेऊ शकता. कोणताही पेन घ्या, रंग काळा असावा. आता तुम्हाला काय करायचं आहे, तुम्ही घेतलेला कागद ते ठीक आहे. जर तुम्हाला तुमच्या शत्रूचे नाव माहिती असेल तर ठीक आहे. समजा तुम्हाला शत्रूचे नाव माहिती नाही किंवा बरेच शत्रू आहेत किंवा असे गुप्त शत्रू आहेत ज्याच्याबद्दल तुम्हाला माहिती नाही. कारण पहा, गुप्त शत्रूबद्दल कोणीही शोधू शकत नाही. गावामध्ये असे बरेच लोक आहेत ज्यांना माहिती आहे की हो, लपलेले शत्रू असतात. येथे आपल्याला कसे तरी कळते. अर्ध्याहून अधिक प्रकरणामध्ये लपलेला शत्रू माहिती नसतो. म्हणून नाव लिहिण्याऐवजी तुम्ही शत्रू किंवा लपलेले शत्रू लिहाल स्लिपवर, तुम्हाला अधिक फायदा होईल. याने काय होईल, तुमचे सर्व शत्रू, मग ते 2, 3, 4, 1000 कितीही जास्त असो, सर्व पराभूत होतील आणि तुमच्या आयुष्यातून निघून जातील. याचा अर्थ असा की त्याची संपूर्ण शक्ती संपेल. ते तुमचे नुकसान करू शकणार नाही. म्हणून ते तुमचे कितीही नुकसान करण्याचा
तुमचे पैसे हिरावून घेण्याचा, तुमचा व्यवसाय खराब करण्याचा कितीही प्रयत्न केला तरी ते काहीही करू शकणार नाही. तर पहा, तुम्हाला स्लिपवर नाव लिहावे लागेल किंवा नाव लिहिण्याऐवजी शत्रू लिहिणे चांगले. शत्रू लिहिले गेले आहे. आता तुम्हाला ती स्लिप दुमडावे लागेल. बरोबर, ते घडी करा आणि बंद करा. आता तुम्हाला ही स्लिप, हा पांढऱ्या रंगाचा कागद ज्यावर तुम्ही शत्रू लिहिलेले आहे, तुमच्याकडे असलेल्या आगपेटीच्या आत ठेवावा लागेल. आता तुम्हाला ही आगपेटी बंद करावी लागेल आणि ती तुमच्याकडे ठेवावी लागेल. तुम्हाला ती स्लिप माचीसच्या आत ठेवावी लागेल आणि नंतर आगपेटी 24 तासासाठी, किती तासांसाठी तुमच्याकडे हे ठेवायला 24 तास, म्हणजे तुम्हाला ती आगपेटी 24 तासांसाठी तुमच्याकडे ही ठेवावी लागेल. 24 तासानंतर तुम्हाला काय करायचे आहे पहा. 24 तासात विचार करा की जेव्हा तुम्ही रात्री झोपेत असता तेव्हा तुम्हाला आगपेटी बाहेर काढून ठेवावी लागेल. का? तुम्हाला झोपतानाही ती आगपेटी तुमच्या सोबतच ठेवावी लागेल. तुम्ही ती तुमच्या खिशात ठेवू शकता, तुम्ही ती उशाजवळ ठेवू शकता, ती तुमच्या सोबत कुठेही ठेवावी लागेल. 24 तासानंतर तुम्हाला दुसऱ्या दिवशी काय करावे लागेल? आता तुम्हाला सकाळी उठावे लागेल. तुम्ही कोणतेही काम करा, त्यानंतर जेव्हा जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तुम्हाला त्यावेळी काय करावे लागेल? एका निर्जन ठिकाणी जा. तुम्ही ज्या ठिकाणी देखील जाऊ शकता, तिथे पाणी पाणी साठते, तिथे तुम्ही अशा ठिकाणी देखील जाऊ शकता किंवा पूर्णपणे एकांत ठिकाणी तुम्ही जाऊ शकता, जिथे कोणीही येत जात नाही. एक व्यक्ती आली तरी चालेल, खूप लोक येत जात नाहीत. तुम्हाला अशा ठिकाणी जावे लागेल आणि तिथे गेल्यानंतर तुम्हाला तुमच्या शत्रूबद्दल पुन्हा विचार करावा लागेल. विचार करा की माझे सर्व शत्रू आता पराभूत होत आहेत, माझ्या आयुष्यातून निघून जात आहेत आणि त्यांना हवे असले तरी ते आता माझे नुकसान करू शकणार नाहीत, असा विचार करा. आणि तुमच्या मनात राहूला प्रार्थना करा की माझे जे काही शत्रू आहेत, कृपया त्यांना माझ्या आयुष्यातून काढून टाका. काडेपेटीचा उपाय राहूशी संबंधित आहे. आता तुम्हाला काय करायचे आहे? संपूर्ण काडेपेटी एका निर्जन ठिकाणी फेकून द्या. म्हणजेच जेव्हा तुम्ही काडेपेटी फेकता तेव्हा तुम्हाला ती काडेपेटी सहज फेकून द्यावी लागेल. काडेपेटी फेकून द्यावी लागेल. ही तुमच्या मनात येणारी गोष्ट नाही. तुम्हाला काडेपेटीच्या आतून काडेपेटी बाहेर काढावी लागेल आणि ती काडी फेकून द्यावी लागते. संपूर्ण काडेपेटी अशा प्रकारे फेकून द्या की काडीसह, आणि नंतर तुम्हाला मागे वळून पाहायचे नाही. थेट तुमच्या घरी येऊन हात पाय धुवायचे आहेत. तुम्हाला दुसरे काहीही करण्याची गरज नाही. हा उपाय तुम्हाला किती वेळा करायचा आहे? तर हा उपाय फक्त एकदाच करायचा आहे, अनेक वेळा करू नका. हा उपाय कोणत्याही दिवशी फक्त एकदाच करा. शत्रू 1, 2, लाख, हजार किंवा कोटी असू शकतो. तो तुमच्या आयुष्यातून निघून जाईल आणि तुम्हाला कधीही त्रास देणार नाही. तर हा एक खूप चांगला, खूप अचूक उपाय आहे, तो करा आणि त्याचा चमत्कार रात्रभर पहा, आयुष्यभर पहा. हा उपाय कोणीही करू शकतो, पुरुष किंवा महिला करू शकतो. तो किती वाजता करावा? तुम्ही हा उपाय सकाळी, दुपारी कधीही करू शकता. तुम्ही तो दिवसा कधीही करू शकता. मित्रांनो, हे उपाय इतके फायदेशीर आहेत की ज्यांनी ते केले त्यांना 100% फायदा झाला आहे. आता दैनंदिन जीवनातल्या वापरल्या जाणाऱ्या वस्तूंचा वापर करून पैसे कमवण्याचे काही देखील उपाय देखील पाहूया. अशा प्रकारे घरात अशा काही इतर गोष्टी आहेत ज्या तुमच्या वास्तुदोषाचे कारण बनतात आणि तुमच्या समस्यांचे कारण बनतात. तर चला प्रथम जाणून घेऊया की तुम्हाला तुमच्या घरात वास्तुदोष कसा कळतो आणि तुम्ही ते अगदी सहजपणे कसे दूर करू शकता. तर वास्तुशास्त्रानुसार कोणत्याही घरात वास्तुदोष असल्याने सुख, शांती आणि कौटुंबिक प्रगतीमध्ये अडथळे निर्माण होतात. वास्तुदोषामुळे निर्माण होणाऱ्या नकारात्मक ऊर्जेचा व्यक्तीच्या नशिबावर वाईट परिणाम होतो. तसेच घरातील लोकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. शास्त्रानुसार जर आपण हे छोटे उपाय केले तर आपण आपल्या घरातील नकारात्मक ऊर्जेपासून मुक्त होऊ शकतो. नंबर 1, जीवनात प्रगती करण्यासाठी दररोज गाईला भाकरी द्या, पिंपळाच्या झाडाला पाणी अर्पण करा आणि मुंग्यांना साखर मिसळलेले पीठ द्या. तांब्याच्या भांड्यात पाणी आणि लाल चंदन मिसळून रात्री डोक्याजवळ ठेवा आणि झोपी जा. सकाळी ते पाणी तुळशीला अर्पण करा. असे केल्याने तुमच्या समस्या हळूहळू दूर होतील. नंबर 2,
वास्तुशास्त्रानुसार जर तुमच्या घरात तिजोरी असेल आणि तुम्ही त्यासमोर आरसा लावला तर ते संपत्तीत समृद्धी आणते. व्यापारी लोक त्यांच्या पेटीसमोर आरसा ठेवतात. यामुळे तुमचे ग्राहक वाढतात. नंबर 3, झाडू कधीही उघड्यावर ठेवू नये. ते नेहमी लपवून ठेवावेत आणि झाडू कधीही स्वयंपाकघरात ठेवू नये. नंबर 4, शौचालयाचा दरवाजा नेहमी बंद ठेवावा. असे मानले जाते की घराची नकारात्मक ऊर्जा फक्त शौचालयातच राहते. अशा परिस्थितीत शौचालयाचा दरवाजा उघडा ठेवल्यास नकारात्मक ऊर्जा तुमच्या घरात प्रवेश करते. नंबर 5, घरात शांती आणि आनंदासाठी सकाळी आणि संध्याकाळी कापूर तुपात बुडवून जाळावे. यामुळे घरातील वास्तुदोष कमी होतो आणि तेथे राहणाऱ्या सदस्यांच्या जीवनातील समस्या दूर होतात. नंबर 6, अपघात टाळण्यासाठी हनुमान चालिसा नंतर संध्याकाळी कापूर जाळला पाहिजे. नंबर 7, घरात ज्या ठिकाणी वास्तुदोष आहे त्या ठिकाणी 2 कापुराच्या वड्या ठेवा. ते पूर्ण झाल्यानंतर तिथे पुन्हा 2 कापुराच्या वड्या ठेवा. नंबर 8, सूर्यास्तानंतर कधीही कोणालाही दही, दूध किंवा कांदा देऊ नका. हे देखील नशिबात अडथळा ठरू शकते. नंबर 9, घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर कधीही कचरा कुंडी ठेवू नका. नंबर 10, घरात कधीही तुटलेला आरसा किंवा तुटलेला कंगवा ठेवू नका. नंबर 11, शुभेच्छांसाठी सकाळी अंघोळ करताना पाण्यात थोडेसे कापूर तेल घाला. शनिवारी तुम्ही चमेलीचे तेल देखील घालू शकता. नंबर 12, लक्ष्मीचा आशीर्वाद मिळवण्यासाठी दररोज रात्री स्वयंपाकघर पूर्णपणे स्वच्छ करा आणि चांदीच्या भांड्यात कापूर आणि लवंग जाळा. जर ही प्रक्रिया दररोज केली तर घरात समृद्धी राहते आणि देवी लक्ष्मी लवकरच अशा घराकडे आकर्षित होते. अशा घरापासून नकारात्मकता नेहमीच दूर राहते. नंबर 13, घराच्या बेडरूममध्ये झाडे लावू नयेत. याचा तुमच्या जीवनावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो. नंबर 14, घरात झाडे लावताना पाण्यात सेंधव मीठ घाला. तुम्ही साधे मीठ देखील घालू शकता, पण मित्रांनो ते अधिक फलदायी आहे. तुम्हाला याचे लवकरच शुभ फळं मिळतील. तर हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, व्हिडिओची माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करून आम्हाला प्रोत्साहित करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय महालक्ष्मी.